नमस्कार दोस्तों। हॉस्पिटल में भीख मंगा मर रहा था, यानी कि भिखारी। उदाहरण की खातिर, उदाहरण के माध्यम से आपको मैं समझा रहा हूँ। एक भीख मंगा, एक भिखारी हॉस्पिटल में किसी बीमारी की वजह से मर रहा था। तो आखिरी बार देखो, बात क्या होते हैं कि हम भीख मंगे की बात कर रहे हैं। हम क्या हैं, अपने भीतर में झांक के देखो। हम भी 100 में से 99%, 99.99 हे अर्ध दिमागाचा वापर करणारे हाफ माइंड, असं सद्गुरू वामनराव पैनं म्हटलेलं आहे. ज्यांनी 10% बुद्धीचा वापर केला तेही महान बनलेले आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आचार्य रजनीश जे आहेत ओशो, ज्याला आचार्य प्राचार्य ओशो जे काही गोष्टी मिळालेल्या आहेत, त्याचे तर कामच वेगळं आहे. आचार्य रजनीशचं त्यांनी तर बुद्धीचा 100% वापर कसं करायला सांगितलं. आणि महान परिपूर्ण जीवनाचा खेळ जो आहे, आत्मज्ञानात, ध्यानात, ध्यानसूत्रात, जगाला वाटलं जगामध्ये त्याला चेलेचपड्याची गरज न लागली. स्वतःच्या भरोश्यावरती जगात विराजमान झाले. अमेरिकेमध्ये रजनीशपुरम बनवून टाकलं, उद्ध्वस्त झालं. होतात काळयुगामध्ये, परंतु त्यांचे विचार मात्र कधी न संपणारे आहेत. जब तक चांद सूरज रहेगा तब तक रजनीश के विचार रहेंगे. तो कहने का मतलब ये है, हम आते हैं अभी अपने टॉपिक पे, भीख मंगा. आप बोलेंगे कि बीच में रजनीश को लाए हैं. इंसान का जो मन है एक साथ अनेक विचारों के दायरे में घेरा होता है, अनेक विचारों के. लेकिन हमें सजग रहना है, मन के सजग पहरेदार बने, उसे धर्मशाला ना होने दें. तो कहने का मतलब यह है कि आचार्य रजनीश हो या वामनराव पै हो, इनके साथ में हमेशा रहता हूँ. आप बोलोगे कैसे, बात तो भीख मंगे की कर रहे हैं. मैं भीख मंगे के साथ नहीं रहता, मैं अमीरों के साथ रहता हूँ, जो दिल से अमीर है. अरे बाबा, समझ में आ रहा है क्या? तो तू भी रहा कर वैसा, दिल के जो अमीर है उनके साथ, जो सचमुच में भरपूर धन संपत्ति और पैसा है, लेकिन मन, उनका दिल बहुत छोटा है, वो भीख मंगे भीख मंगे. तो कहने का मतलब यह है कि ये भीख मंगा हॉस्पिटल में मर रहा था. तो डॉक्टर ने कहा, अभी तो तू मर ही रहा है, क्योंकि बीमारी जैसी है कि तेरा बचना नामुमकिन है. तो ईश्वर के लिए, भगवान के लिए हाथ तो जोड़ कम से कम. ऐसे हाथ तो जोड़. बिल्कुल नहीं. वो अपनी मुट्ठी छोड़ने के लिए तैयार नहीं था. नहीं छोड़ा उसने मुट्ठी को. भीख मंगा भिखारी, जो उसके मुट्ठी में कुछ सिक्के थे, कुछ पैसे थे, वो छोड़ने के लिए तैयार नहीं था. बिल्कुल छोड़ने के लिए तैयार नहीं था. आखिर वो मर गया. मरने के बाद बिना हाथ जोड़े मर गया, शांति से भी नहीं मरा. उसका जान, उनका जीव, उनका अलायु, उनका सारा जीवात्मा, आत्मा, चेतना उस गंदे सिक्के जो मुट्ठी में बंधे हुए थे उसमें था. हम में से ऐसे कई सारे लोग हैं कि हमारा मन तीन जो चीजें होती है उसमें से प्रमुख है पैसा. पैसे के पीछे क्या नहीं होते, मर्डर, हाफ मर्डर, क्या क्या नहीं होते, कोर्ट कचेरिया, क्या क्या नहीं होते, भाई भाई का नहीं होता, बाप बाप बेटे का नहीं होता. संस्कार कैसे होते हैं अपने, सब कुछ पैसा नहीं होता है. ये वो बुद्ध का लड़का सब कुछ छोड़ के बुद्ध बन जाता है, और हम ही भीख मंगे. हम कुछ भी छोड़ने के लिए तैयार नहीं होते, सब कुछ पाना चाहते, कुछ खोना नहीं चाहते.
तो आखिर में भीख मंगा भिखारी मर गया। मरने के बाद डॉक्टर ने बोला नर्स को कि ऐसा क्या इसने अपने हाथ में छुपा के रखा है, जरा खोल के तो देखे। जब मरने के बाद उस भिखारी के हाथ की मुट्ठी, ये जो मुट्ठी खुली गई तो उस मुट्ठी में से उस हाथ में सिक्के, 2-4 सिक्के जो दिन भर में मंगा होगा, दे दो बाबा, हाँ भगवान के नाम से दे दो, भगवान तो मिला नहीं। ऐसे हम में से ऐसे लोग होते हैं कि भगवान के नाम से सुखी होने के लिए तीर्थ यात्रा पूजा पाठ अमका टमका करते हैं, मुंह मेरा बगल में छुरी, लेकिन सत्कर्मा, सर्विस टू मैन इज सर्विस टू गॉड, ये नहीं जानते, नाही का, बिलकुल नाही जानते। आणि म्हणून म्हटलेलं आहे की सर्वांच्या, वामनराव पैची प्रार्थना आहे ही, ईश्वरा सर्वांचा भला कर। खरंच जो सर्वांचा भला करतो त्याला सगळे लोक देखील त्यांचा भला करण्याकडे लक्ष केंद्रित करतात। तर ॲज यू सो सो शॅल यू रिप, जे द्याल तेच मिळणार आहेत, जे तुम्ही पेराल तेच मिळणार आहेत। तर अशा पद्धतीनं हा जो भीक मंगा याच्यात हिंदीमध्ये सुरुवात केली, मराठीमध्ये एंडिंग केली, काही इंग्रजीचे वाक्य टाकत राहतो, सर्विस टू मॅन मिक्स आहे सगळ्या तिन्ही भाषेच्या, आणि तिन्ही भाषा खूप महत्वाच्या आहेत। मराठी मातृभाषा खूपच महत्वाची आहे, प्रत्येक गोष्ट आपण सांगू शकतो। हिंदी देशाची महत्वाची आहे आणि इंग्लिश जगाची। ह्या 3 भाषा जरी तुमच्याजवळ असल्या तर तुम्ही जगाचे, तुम्ही देशाचे, आणि तुम्ही ज्या राष्ट्रात, ज्या राज्यात राहता त्या राज्याची जी भाषा असेल त्याचे तुम्ही राजा आहात। मग महाराष्ट्राचा राजा हम ही है। हिंदी में बात कर लेते हैं तो हिंदुस्तान का राजा, भारत का राजा हम ही है। और इंग्लिश में अगर बात करते हैं तो समझ लेना आप वर्ल्ड के राजा, द इंग्लिश इज द वर्ल्ड लँग्वेज, इंग्लिश इज द वर्ल्ड लँग्वेज। तर जगाची भाषा इंग्रजी असल्यामुळे, आणि आज आपण उच्च शिक्षण देखील सगळ्या ज्या गोष्टी पाहतो आहे त्या देखील इंग्लिशच्याच माध्यमातून, असं म्हणत नाही की जगाची भाषा आहे, या भाषेतून आपल्याला शिकायच्या नाही आहे असं जरी केलं तर तो माणूस शिकूच शकत नाही। आणि आता पाहतो आहे त्याच्यामुळेच ह्या इंग्रजीचा जो एक बिझनेस आणि एक मोठा व्यापार सुरू झालेला आहे। मातृभाषामध्ये जे जिल्हा परिषदेच्या शाळा त्या बऱ्याचशा बंद होण्याच्या मार्गावर आणि बंद होत आहेत, आणि ह्या दिवसेंदिवस इंग्रजी शाळा वाढत आहेत। वास्तविक पाहता ठीक आहे, इंग्रजी शाळेत जाऊन जरी मुलगा इंग्रजी शिकत असेल तर ठीक आहे, परंतु इंग्रजी शाळेत जाणाऱ्याच मुलांना इंग्रजी येत नाही, साध्या साध्या गोष्टी येत नाही, ह्या नाही का, येतात का? अरे बाबा ह्या आता शिकवलेला दाखव ना इकडे, ते सांगावं लागेल। ह्या ज्या आताच ज्या एपिसोडवरती दाखवलेल्या आहेत ह्या गोष्टी देखील येत नाही। साध्या इंग्रजी शिकण्यासाठी या 2 गोष्टी ते माहीत नसतात, साधा क्रियापदाचा जो चार्ट आहे तो पाठांतर नसते, आणि अशा पद्धतीनं आपण मुलांना शिकवतो। मग समस्या कोण निर्माण करतो? तर जेव्हापर्यंत माणूस अज्ञानी आहे तेव्हापर्यंत हे लोक आपला काय करतील, शोषण करणारच। आणि म्हणून आपण सजग व्हायला पाहिजे, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण शिकून घेतलं पाहिजे की आधुनिक काळामध्ये जीवन कसं जगायचं, आणि अज्ञानी लोकांमध्ये राहून देखील आपण त्यांच्यासोबत कसं भाईचारा आणि प्रेम, करुणा, सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे भांडण तंट्यापासून कसं अलिप्त राहायचं, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। ठीक आहे, दॅट्स